पुणे आणि जिल्ह्यामध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरणच बंद झालेलं आहे. त्यामुळं हॉटेल हे सगळ्या इंडस्ट्रीचं काय म्हणजे अनेक ठिकाणी गॅसचं ब्लॅक मार्केट होण्याची चर्चा होतात. नेमकं काय सरांनी काय आदेश आपल्यासोबत कलेक्टर साहेब आहेत, मला सांगा. पुण्यात हे सगळं गॅसचं सगळं वितरण बंद आहे, म्हणजे सगळीकडेच आहे, तर कसं नियोजन काय? तर तेच आहे, तुम्ही स्वतःचा स्टेटमेंट दुरुस्त केला की पुणेमध्ये मात्र नाही आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतामध्ये केंद्र शासनाने आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाच्या अंतर्गत LPG सप्लायवर काही बंदी आणलेली आहे. याच्यामध्ये डोमेस्टिक सप्लाय 100% चालू आहे, पण कमर्शियल जे सप्लाय आहे त्याच्यामध्ये शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे त्याच्यामध्ये काही प्रकारची बंदी आणलेली आहे. आता त्याच्याबद्दलसुद्धा एक परिपत्रक येतो आहे, त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवली जाणार आहेत की कमर्शियल देतानासुद्धा कोणाला प्रायोरिटी द्यायची. तर त्याच्या पद्धतीचा हा सर्व विषय आहे. याच्यामध्ये आता हा प्रकारची बंदी आणल्यामुळे ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग हा विषय होऊ शकतो याची जाणीव आम्हाला आधीपासूनच झाली होती. म्हणून आम्ही प्रत्येक तालुक्याने एक पथक स्थापित केलेलं आहे तहसीलदारची अध्यक्षतेखाली, ज्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक पण आहे, त्या भागाचे जे पोलीस अधिकारी आहे, पोलीस निरीक्षक, ते सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि आम्हाला ज्या ठिकाणीकडून काही तक्रार मिळते त्या ठिकाणी जाऊन हा पथक कारवाई करत आहेत. याच्याशिवाय आम्हाला जी माहिती मिळते या ठिकाणी होऊ शकतो, होर्डिंग होऊ शकते, ब्लॅक मार्केटिंग होऊ शकते, तर त्याच्यावरही कारवाई करण्याची प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहेत. थोडे दिवस हा थोडासा अडचण असणारच आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर, मात्र सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारच्या डोमेस्टिक अडचण येणार नाही. आणि बाकी राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर सुद्धा प्रयत्न चालू आहे की हा जे एक थोडासा इश्यू निर्माण झालेला आहे त्याचा लवकरात लवकर सॉर्ट आउट होऊन जातील. आता काही गॅस एजन्सीकडनं काही तक्रारी येतात, म्हणजे 5 दिवसाचं आम्हाला पहिले 2 दिवसाचं मिळालं, 5 दिवस, आता 25. नेमकं त्याला बंधनं काय घातले जातं? कारण काय होईल, घरगुती गॅसचा वापर होणार किती नाही म्हणलं तर, म्हणजे बॅकडोर एंट्रीनं नाही, म्हणूनच डोमेस्टिक सप्लायसाठी सुद्धा अट घातलेली आहे. मला जेवढी माहिती आहे, आय थिंक 25 दिवसांमध्ये एकच सिलेंडर होऊ शकते. आणि तो सिलेंडर सुद्धा जे रजिस्टर्ड असतात तेच होऊ शकते, म्हणजे ते रजिस्ट्रेशनच्या शिवाय तुम्हाला घेता येणार नाही. तर डोमेस्टिक सप्लायमुळे ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता, हा सर्व एंट्री आपल्याकडे असल्यामुळे, DBT सर्व असल्यामुळे होण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन कंपनीज किंवा काही कमर्शियल मार्केट्स हे करू शकतात. रिफिलिंगमध्ये काही बरेचसे गडबडी होतात. हा, त्यासाठीच आपण हा कमिटी स्थापित आपला पथक कारवाई झाली आतापर्यंत. काही ठिकाणी 2-3 ठिकाणी कारवाई झालेली आहे. कालच झाले होते. एक माझी माहितीप्रमाणे एक शहरामध्ये झालेली होती, पिंपरी चिंचवडतर्फे, एक दोंडमध्ये पण झालेली होती, आणि एक कारवाई हवेली भागामध्ये पण झालेली आहे. तर मी सर्वांना हाच आवाहन करू इच्छितो की हा एक विशेष परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर या विशेष परिस्थितीचा कोणीही उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करू नये. कारण आम्ही सुद्धा आमचे डोला ठेवून आहोत, सर्वांचं लक्ष ठेवून आहोत. तर कोणी जर ज्या पद्धतीने चुकीचं काही काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि मला विश्वास आहे की लवकरच हा सर्व सिच्युएशन आहे ते सुरळीत होऊन जातील. कारवाई मी काय, त्यांना अटक झाली, काही गुन्हे दाखल झालेत, काही त्याच्यामध्ये काही गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये आपला ॲक्ट असतो की होल्डिंग ब्लॅक मार्केटिंग, जे कन्झ्युमर मार्केट खाली ॲक्ट असतो, त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करतो. आपले जे FDची नॉर्म आहे त्याच्याप्रमाणे कारवाई करतो. तर त्याच्यामध्ये जे सप्लाय करतात ते सप्लाय आपण जप्त करतो. त्या जप्ताच्या आधारावर त्यांना आपण नोटीस काढतो, त्याच्यावर गुन्हे दाखल करतो, आणि मग त्याच्यानंतर त्याची एक आमच्याकडे हिअरिंग असते. तर ते हिअरिंग नंतर होतील, पण आम्ही इमिडिएटली त्याची जप्ती करून आणि गुन्हे दाखलच्या प्रक्रिया. सिलेंडर जप्त केले सगळे याच्यामध्ये जे काही सिलेंडर असे असतात जे की इलिगली त्या ठिकाणी पुरवठा चालू असतो, तर ते आम्ही जप्त करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करतो. तर ते 2 प्रक्रिया झालेली, आणि मग त्याची हिअरिंग होते, ज्याच्यामध्ये त्याचं म्हणणं मांडतात ते की हा कसा काही. 3 कारवाई झाली. असे 3 कारवाई काल झाले होते. आणि आता पुढे आमची इच्छा आहे की अशा प्रकारची कारवाई होऊ नये, कोणीही अशा प्रकारचे गैरकृत्य करू नये. दुसरं असं, भविष्यात हे जे शेवटी किती नाही कमर्शियल सिलेंडर हॉटेल्स किंवा जे गरजेच्या गोष्टी त्यांना द्यावे लागतील, तर केंद्राकडनं तसे काही आदेश येऊ शकतात, किमान मर्यादा घालून 2 ऐवजी 1, 5 ऐवजी 3 असं काही होऊ शकतं का? नाही, नक्की होऊ शकते. याच्याबद्दल मला सांगता येणार नाही, कारण हे केंद्राचे निकष आहे आणि केंद्र त्याच्या स्तरावर संपूर्ण भारताचा स्टॉक घेऊन आणि भारताची परिस्थिती बघून जे निर्यात करून आपल्याकडे जे गॅस येतात त्याच्यामध्ये किती आपल्याकडे सप्लाय होते, त्या सर्वाचं अनुषंगान घेऊन केंद्र सरकार भारताच्या हितामध्ये पॉलिसी जे दर दिवशी चेंज करते आहे. आपल्याकडेही त्याच्यामध्ये काही पॉलिसी पुढे येतील तर ते आम्ही माध्यमांना सांगून देऊ. पण याच्याबद्दल मला भाष्य करता येणार नाही की कशा प्रकारची पॉलिसी पुढे येऊ शकते. नाही, डेफिनेटली होऊ शकते. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये प्रायोरिटीसुद्धा ठरवली जातील की कोणते, म्हणजे कमर्शियलमध्ये सुद्धा कोणाला
जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे, कोणाला कमी प्रायोरिटी दिली, म्हणजे अत्यावश्यक सेवा आहे त्यांना जास्त प्रायोरिटी दिली जातील, जे अत्यावश्यक सेवा नाही आहे त्याला प्रायोरिटीमध्ये मागे ठेवल्या जातील. तर त्या पद्धतीचे पॉलिसी येणाऱ्या कालामध्ये येतील. म्हणजे सध्या जो टोटल बॅन आहे तो उठू शकतो म्हणजे स्टॉक बघून. इकडे मला याच्याबद्दल भाष्य करता येणार नाही. तर हे होते कलेक्टर साहेब यांनी सांगितलं की सध्या पुणे जिल्ह्यात डोमेस्टिक गॅसचं कुठेही तुटवडा नाही, पण कमर्शियल पूर्ण स्टॉक वितरण थांबवल्यामुळे जे ब्लॅक मार्केटिंग होतं त्याच्यावर आम्ही तात्काळ कारवाई करतोय आणि भविष्यात जसं केंद्र आदेश देईल त्याप्रमाणे आमची पुढची कारवाई होणार असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.